काही चवी अशा असतात ज्या फक्त भूक भागवत नाही, त्या आठवणी बनवतात. आणि काही स्वप्न मोठ्या शहरात नाही तर छोट्या स्वयंपाकघरात जन्म घेतात. नाशिकच्या एका छोट्या खाणी जागेत एक आई आणि मुलगी पीठ, तवा आणि विश्वास घेऊन घडवतायत त्यांचं स्वतःचं जग. हे आहे धपाटे. मी आधी क्लाउड किचन चालवायचे. कुकिंग हा माझी आवडती गोष्ट. त्यामुळे मग मी आता हॉटेल व्यवसायात उतरले. जरा भीती होती मनामध्ये, पण माझा कन्सेप्ट क्लिअर होता की मला घरगुती नाही तर घरच्यासारखं नाही तर घरचंच असं अन्न मला द्यायचं होतं. त्यामुळे ही धपाटे ही महाराष्ट्रीयन फूड रेंज आपण चालू केली. धपाटे महाराष्ट्राच्या स्वयंपाकघरातला एक साधा पण समृद्ध स्वाद. सकाळचा नाश्ता असो किंवा दुपारची भूक, हा पदार्थ पोटही भरतो आणि मनही. पण इथे हा फक्त पदार्थ नाही तर तो आहे घरचं प्रेम, शुद्धता आणि एक विश्वास. तर ह्या हॉटेलची कन्सेप्ट सुरू करण्यामागे आमचा हेतू हा होता की जेही काही मी माझ्या आईकडनं शिकलेले आहे, आपले जुने पारंपरिक आणि पौष्टिक पदार्थ, त्याची रेसिपी सगळ्यांना मिळावी, त्याचं अन्न सगळ्यांना मिळावं. त्याचप्रमाणे आताची पिढी सगळी जंक फूडकडे जास्त वळलेली आहे, तर त्यांना आपले हे पारंपरिक पदार्थ पण तर कळले पाहिजेत, म्हणजे पौष्टिक पण आहेत आणि टमी फिलर पण आहेत. मेथी धपाटे, पालक धपाटे, दुधी धपाटे, गाजराचे धपाटे आणि अजून कितीतरी प्रकार. प्रत्येक धपाट्यामध्ये फक्त चव नाही तर मेहनत, परंपरा आणि प्रेम मिसळलेलं आहे. आमच्या धपाट्यांचे वेगळेपण असे आहे की आम्ही जे काही पदार्थ देतो ते पारंपरिक पद्धतीचे जर आहेतच, पण त्याच्याबरोबर आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या आणि लोणचे घरगुती पद्धतीने बनवलेले असे आहेत, ज्याच्यामध्ये आहे लिंबाचं गोड लोणचं, मिरचीचं तिखट लोणचं, आवळ्याचं लोणचं, ओल्या हळदीचं लोणचं, खुरसणी, जवस, तीळ, कढीपत्ता, शेंगदाण्याच्या चटण्या. त्याचप्रमाणे आपलं धपाट्याचं पीठ असू देत की थालीपीठाचं पीठ असू देत, लोणचं चटणी असू देत, प्रिझर्वेटिव्ह कशातही नाही, सर्व काही घरगुती, मैद्याचा कशातही वापर नाही, असं सर्व पारंपरिक पद्धतीने घरगुती आणि हेल्दी पद्धतीचं असं आपलं जेवण आहे. प्रत्येक चवीमागे एक न दिसणारी कहाणी असते. घर आणि व्यवसाय दोन्ही सांभाळताना या आई आणि मुलीने अनेक प्रश्नांशी सामना केला. एका बाजूला अनुभव आणि दुसऱ्या बाजूला नाविन्य. जी गोष्ट नवीन जी काही आपण चालू करतो त्याच्यात अडथळे किंवा अडचणी हे सक्सेस बरोबर येतातच. त्यामुळे आम्हाला जे काही अडचणी ह्याच्यामध्ये आल्या की एकतर पदार्थ हा असा होता की खूप जणांचा माइंडसेट असतो, अरे हे तर आम्ही घरी खातो, हॉटेलमध्ये खाण्यासारखं काहीतरी द्या, असा एक लोकांचा थॉट प्रोसेस असतो. पण मला ह्या गोष्टीचा खूप सामोरा करावा नाही लागला. थोडाफार फरकात तो आला, पण मला ॲप्रिसिएशन इतकं मिळालं ना कस्टमर्सकडनं की जेव्हा कस्टमर सॅटिस्फाय होऊन जातो इथून, तेव्हा तो म्हणतो अगदी सात्विक आणि घरगुती खरंच चव आहे. तेव्हा आनंद होतो. ज्याही काही अडचणी आल्या ना त्या मग अडचणी नाही वाटत. हां, येस, वी कॅन डू इट. आणि आज मला सांगायला हा आनंद होतो की लहान मुलांपासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत, तसेच हॉस्पिटलमधल्या पेशंट्सनं सुद्धा आपलं अन्न एकदम व्यवस्थितपणे जातं, ते मागवतात, खातात आणि ते पावती सुद्धा देतात की तुमच्या अन्न खाल्ल्याने आम्हाला पोटाला त्रास झाला नाही, क्वालिटीचं अन्न आहे बरं का तुमचं. आज धपाटे हे फक्त एक दुकान नाही, तो बनलाय लोकांच्या रोजच्या आयुष्याचा एक भाग. Thank you for the dinner. It's one of the best meal and I have in India. Thank you. पण टेस्ट आणि क्वालिटी मेंटेन ठेवली आणि तेच गरजेचं आहे आपण. ते गरजेचं आहे आणि कायम हेच ठेवायची माझी अपेक्षा आहे. आणि मी करणार असं हे हीच मेंटेन करणार आहे. ही गोष्ट आहे एका आईच्या हाताच्या चवीची आणि एका मुलीच्या स्वप्नांची. ऑफकोर्स माझी आई माझा बॅकबोन आहे. ती आहे म्हणून हे सगळं हॉटेल, आणि ही जी हॉटेलची चव आहे ती फक्त आईमुळे आहे. आणि मुलगी आहे म्हणून मी आहे. किचन मी सांभाळते तरी बाहेरचं डील सगळं ही करते. ती आहे म्हणून मी आहे. जेव्हा परंपरा आणि पॅशन एकत्र येतात तेव्हा तयार होतं काहीतरी असं जे फक्त खाल्लं जात नाही तर लक्षात राहतं. धपाटे फक्त एक चव नाही, तो एक अनुभव आहे. आणि कधीकधी आईच्या हातची चव खरंच व्यवसाय बनू शकते.